नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचा आहे 12वीचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। आता याचे मी काय करेल, टॉपिक वाईज काय टॉपिक वाईज मी एक एक पार्ट टाकत जाईल, त्याचे क्वेश्चन्स अपलोड करत जाईल। त्याचे एक 4-5 पार्ट्स तयार होतील, ते जे पार्ट्स होतील तसे व्यवस्थित बघून घ्या आणि आपले सगळे टॉपिक क्लिअर करा। तर चला आज ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा आपण सगळ्यात पहिला पार्ट बघूया, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल। म्हणजे नक्की काय फाइंड करायचं आहे, नक्की काय असतं टँजंट, कर्व, स्लोप सगळं बघूया। पहिला बघा, फर्स्ट असतो आपला कर्व। तर कर्व म्हणजे काय असतं बघा, ते एक आपण एक कर्व मी ड्रॉ केला, जे तुम्हाला y = f of x दिलं जातं। हे बघा इक्वेशन असतं कशाचं, कर्वचं। कर्व म्हणजे कोणत्या कशा ना कशा शेपचं असेल, कोणत्या ना कोणत्या कर्वचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल। सपोज मी ते ड्रॉ केला, हा हे बघा एक कर्व। मग हा कर्वचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असणार, तो y = f of x च्या फॉर्म मध्ये असेल। आता तुम्ही काय करता, जेव्हा याचं डेरिव्हेटिव्ह घेता म्हणजे नक्की काय फाइंड करत असता, त्याचा स्लोप काय करत असता बघा, स्लोप काढत असता। कशाचा स्लोप, तर त्याच्या टँजंटचा स्लोप काढतो। टँजंट म्हणजे बघा, कर्वला ज्या ठिकाणी टँजंट टच करतोय तो टचिंग पॉइंट जो असतो, ज्या ठिकाणी एक पॉइंट, तर त्या पॉइंटला तो टचिंग पॉइंट असतो बघा, तो आपल्याला गिव्हन असतो। समजा तो पॉइंट काय असेल, हा पॉइंट मी मानला x1, y1, हा पॉइंट तुम्हाला दिला गेला। तर याचा मी स्लोप काढतोय, तर स्लोप काढणे म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह dy/dx। म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह आलेला असेल बघा, f of x आणि डेरिव्हेटिव्ह f'(x). पण जो dy/dx निघालेला असेल, तर तुम्हाला या पॉइंट त्यामध्ये मी पुटअप केला तर तुम्हाला परफेक्ट स्लोप निघतो। मग त्याला आपण स्लोप m म्हणतो बघा। m काय, m = dy/dx ऍट पॉइंट, कोणत्या पॉइंटला, तर ऍट हा जो पॉइंट दिलेला असेल x1, y1, या पॉइंटला तुम्हाला त्या टँजंटचा स्लोप निघेल। ही जे टँजंट आहे याचा स्लोप निघेल। स्लोप म्हणजे बघा चढ उतार असतो बघा। आपण जसं रस्त्याने आपण चालत असेल तर कधी रस्ता आपल्याला सरळ सापडत नाही किंवा स्ट्रेट एका लेवल मध्ये नाही, कुठे खड्डे असेल, कुठे चढ असेल, कुठे उतार असेल, तर जे चढ उतार असतो त्याला आपण स्लोप म्हणतो। ठीक आहे, स्लोप म्हणजे वर खाली जे काय असेल तुमचा, तो आपला स्लोप झाला। तर हा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय, तर दिलेल्या कर्वचं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या। डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय करा, त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये जो तुम्हाला टचिंग पॉइंट दिलेला आहे कर्वला, तो पॉइंट त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये टाका, लगेच तयार होईल स्लोप। स्लोप कशाने डिफाइन करतो आपण, m ने। स्लोप माहित झाला। आता तुम्हाला विचारलं त्या टँजंटचं इक्वेशन काढा, बघा काय फाइंड करायचं तुम्हाला, इक्वेशन ऑफ टँजंट। इक्वेशन ऑफ टँजंट, मग टँजंटचं इक्वेशन काढायचं म्हणजे, टँजंट म्हणजे काय, त्या कर्वला टच करणारी एक लाईन असते, त्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल ते पॉइंटचं बघा, या लाईनचा तुम्हाला पॉइंट माहित आहे, या लाईनचा तुम्हाला स्लोप माहित झालाय। म्हणजे जर एखाद्या लाईनचा स्लोप माहिती आहे, एक पॉइंट माहिती आहे, तर स्लोप पॉइंट फॉर्म आहे बघा त्या लाईनचं इक्वेशन काढण्याचं फॉर्म्युला, y-y1 m इन ब्रॅकेट x - x1 याने टँजंटचं इक्वेशन निघेल। टँजंटचं इक्वेशन काढण्याचं फॉर्म्युला काय, हा स्लोप आणि पॉइंट माहित असेल तर स्लोप पॉइंट फॉर्मने टँजंटचं इक्वेशन निघतं, y-y1 = m इन ब्रॅकेट x - x1। आता आपल्याला फाइंड करायचं आहे नॉर्मलचं इक्वेशन। नॉर्मल म्हणजे काय, ही जी टँजंट होती, टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन बघा, ही एक लाईन ड्रॉ केली आपण, हे बघा टँजंटला परपेंडिक्युलर आहे, यालाच नॉर्मल म्हणतात। मग नॉर्मलचं इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला काय, तर नॉर्मलचा बघा सुद्धा हा पॉइंट तुम्हाला माहित आहेच, फक्त उरला प्रश्न कशाचा, स्लोपचा। तर टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, मग स्लोप मन दोघींचे दोन लाईनचे एकमेकांचे काय असतात, निगेटिव्ह रेसिप्रोकल। जर हा स्लोप m, जर हा स्लोप तुमच्या टँजंटचा आहे, तर याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल याचा काय होणार, -1/m। मग हा स्लोप नॉर्मलचा स्लोप झाला -1/m, पॉइंट माहित आहे, बस फॉर्म्युला हाच, फक्त m च्या जागेवर काय टाकणार आहात, -1/m। म्हणून इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय असेल, तिथे लिहितो बघा, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय फॉर्म्युला, तर हाच फॉर्म्युला y - y1, फक्त m च्या जागेवर -1/m इन ब्रॅकेट x - x1, हा झाला तुमचा नॉर्मलचा इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला। झालं, तुमच्यासमोर मी काय सांगितलं, कर्वचं इक्वेशन दिलं जाईल, डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याने स्लोप निघेल। स्लोप निघाल्यानंतर तो जो स्लोप आहे, तर स्लोपवरून तुम्हाला टँजंटचं इक्वेशन काढायचं असेल आणि नॉर्मलचं पण काढायचं असेल तर पॉइंट दिलेला असणार आहे, तर स्लोप पॉइंट फॉर्म हा फॉर्म्युला वापरा, टँजंटचं इक्वेशन तयार होईल, हा फॉर्म्युला यूज केला, नॉर्मलचं इक्वेशन तयार होईल। दोन टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना नेहमी कसे असतात, परपेंडिक्युलर असतात, म्हणून स्लोप एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल आहेत। हा m असेल तर हा -1/m।
झालं. तर चला आपण काय करूया, टॅन्जंट नॉर्मलचे काही मी एक्झाम्पल ठेवतो, त्याचे फाइंड करू, इक्वेशन कसे फाइंड करायचे कसे नाहीत व्यवस्थित समजून घेऊया. तर चला बघा आपल्या समोर एक्झाम्पल ठेवलं गेलंय बघा. मी फर्स्ट की जे इक्वेशन दिलेलं आहे कोणत्या कर्वचं तुम्हाला फाइंड करायचं आहे, इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल. तर बघा पहिलं जे सम दिलं गेलंय त्याचं एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या. एकदम सोपा असा चॅप्टर आहे, सोपा असा टॉपिक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy अपॉन dx. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह असतो बघा 2x 2e पॉवर x. 2 कोएफिशियंट आहे, e पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह असतो e पॉवर x अँड 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर तुम्हाला ॲक्युरेट स्लोप काढायचा आहे. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय होता बघा, m इज इक्वल टू dy अपॉन dx. काय फॉर्म्युला, m इज इक्वल टू dy अपॉन dx ऍट जो पॉइंट दिलाय बघा, काय पॉइंट दिलाय तुम्हाला 0,4. म्हणजे x ला 0 टाका, y ला 4 टाका. x ला जर 0 टाकला तर बघा 2 इंटू 0 आणि e ला x ला 0 पुटअप केला तर e पॉवर 0. म्हणजे स्लोप निघाला m इज इक्वल टू 0 इंटू 2 झिरोच, 2 आहे तसा ऍज इट इज. कशाचाही पॉवर 0 असेल हा आन्सर 1 देतो. म्हणजे उत्तर आलं बघा आपलं m इज इक्वल टू 2 1 जा 2. स्लोप माहित झाला मला 2 आला. आता पॉइंट ऑलरेडी माहित आहे, हा आपला पॉइंट असतो बघा, जो पॉइंट आहे 0,4 हा पॉइंट काय असतो रे x1, y1. स्लोप आहे, पॉइंट आहे, तर टॅन्जंटचे इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला आपल्या समोर मांडलेला बघा, तो फॉर्म्युला यूज करा. मग इथं म्हणा इक्वेशन ऑफ टॅन्जंट. टॅन्जंटचे इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. यात व्हॅल्यूज टाका. y मायनस y1 किती आहे बघा 4, स्लोप m आहे 2, x मायनस x1 आहे बघा 0. सिम्प्लिफाय केलं आपण, y मायनस 4 इज इक्वल टू 2 ने आत मल्टिप्लाय करा 2 इंटू x 2x. म्हणजे जे माझं इक्वेशन तयार होतंय बघा, हा 2 जिकडे x पॉझिटिव्ह असेल तिकडे शिफ्टिंग करा. म्हणजे हा 2x तसाच, हा प्लस y सगळे लेफ्ट साइड पूर्ण राईटला शिफ्ट करा. प्लस y तिकडे गेला मायनस y, मायनस 4 राईटला गेला प्लस 4 इक्वल टू 0. झालं बघा आपलं टॅन्जंटचं इक्वेशन. आता मला फाइंड करायचंय नॉर्मलचं इक्वेशन. नॉर्मलचं इक्वेशन काय, नॉर्मलचा फॉर्म्युला काय बघा, इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m इन ब्रॅकेट x मायनस x1. यामध्ये व्हॅल्यूज टाका. y मायनस y1 किती होता बघा पॉइंट आपला, हा जो बघा इथेच पॉइंट 4, मायनस 1 अपॉन m किती स्लोप काढला होता आपण 2 इन ब्रॅकेट x मायनस x1. x1 किती होता 0. झालं. आता जे काय आपलं आन्सर आलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे फ्रॅक्शन आहे, डिवाइडचा 2 इकडे आला मल्टिप्लाय, 2 ने इकडे करा आणि 1 ने तिकडे करा. 2 इंटू y 2y, 2 इंटू 4 8, मायनस 1 ने पलीकडे मल्टिप्लाय करा, मायनस 1 इंटू x मायनस x. आता जिकडे टर्म पॉझिटिव्ह होतील म्हणजे x जिकडे पॉझिटिव्ह होईल तिकडे शिफ्टिंग करा. मायनस एक्स लेफ्टला आला तो प्लस होईल, म्हणजे प्लस एक्स. हे लेफ्टलाच आहे 2y, हा मायनस 8 इक्वल टू 0. हे झालं बघा तुमचं नॉर्मलचं इक्वेशन. एवढं असं एकदम सोपा टॉपिक आहे बघा. यामध्ये काही शंका वाटत असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. काय अडचण येत असेल, मी प्रॉपर एक टॉपिक घेऊन एक एक एक्सप्लेन करत चाललोय. इक्वेशन ऑफ टॅन्जंट नॉर्मलचे फॉर्म्युले तुमच्यासमोर ठेवलेले आहेत, त्याचा एक प्रॉब्लेम तुमच्यासमोर मांडलाय. टॅन्जंटचं इक्वेशन काढलंय, कसं फाइंड करायचंय, नॉर्मलचं इक्वेशन कसं काढायचंय फाइंड करून दाखवलंय. तर अजून 1-2-3 सम तुम्हाला दाखवून देतो, म्हणजे हा टॉपिक क्लिअरच झाला. आणि इक्वेशन ऑफ टॅन्जंट नॉर्मल सम येत आहे म्हणजे 3 मार्काला हा प्रॉब्लेम असतो. बोर्डला खूप वेळेला आलेला आहे. हा टॉपिक चांगला परफेक्ट करून ठेवा आणि हा सीईटीला पण खूप युजफुल टॉपिक आहे. चला पुढचा एक प्रॉब्लेम लगेच आपल्या समोर. चला तर आपल्या समोर बघा सेकंड एक्झाम्पल मी ठेवलेला आहे. y पॉवर 4 मायनस 4x पॉवर 4 मायनस 6xy इक्वल टू 0 ऍट पॉइंट. कोणत्या पॉइंटला, तर m एक पॉइंट दिला आपल्याला 1,2. हा जो पॉइंट असतो आपला हा x1 आणि y1 असतो, लक्षात ठेवायचा आहे. पण आता स्लोप माहित झाला एकदा की टॅन्जंटचा आणि नॉर्मलचं इक्वेशन आपण काढू शकतो. मग बघा आता याचं पहिलं पार्ट डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय स्लोप निघत नाही. मग फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घ्या आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y पॉवर 4चं डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन नुसार बघा, पॉवर पुढे येतो 4, पॉवर 1 ने मायनस कराल म्हणजे 4y क्यूब
आणि त्या वायचं एकदा डेरिव्हेटिव्ह लिहायचं असतं dy अपॉन dx मायनस हा 4 आहे तसा पुन्हा x पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे येतो मग 4 × 4 16 होतील पॉवर 1 ने मायनस होतो क्यूब तर x चा डेरिव्हेटिव्ह परत घेतलं तर 1 असतं मग फरक पडत नाही तसं y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx फरक पडतो इथे y चा जिथे डेरिव्हेटिव्ह घ्याल तिथे dy by dx येणार x ला काहीच प्रॉब्लेम नाही कारण विथ रिस्पेक्ट टू x आहे पुढे मायनस 6 आता 6xy इथं बघा यामध्ये प्रोडक्ट रूलने डेरिव्हेटिव्ह घ्या हा 6x u × v काय रूल असतं प्रोडक्ट रूल बघा मायनस साइन असल्यामुळे ब्रॅकेट द्या साइन चेंज होतात फर्स्ट टर्म ॲज इट इज म्हणजे 6x ॲज इट इज सेकंड टर्म y चं डेरिव्हेटिव्ह येणार बघा dy by dx नंतर प्लस प्रोडक्ट रूल असल्यामुळे प्लस सेकंड टर्म y ॲज इट इज ठेवा फर्स्ट टर्म 6x चा डेरिव्हेटिव्ह येणार बघा 6 प्रोडक्ट रूल कंप्लीट झाला इज इक्वल टू 0 आहे तसा ॲज इट इज आता मला स्लोप काढायचा आहे फक्त स्लोप काढायचा असेल तर एक काम करा डायरेक्ट स्लोप काढून घ्या तर dy by dx ची व्हॅल्यू म्हणजे तुमची स्लोप असते बघा मग डायरेक्ट पॉईंट पुट करा x आणि y ची व्हॅल्यू गिवन आहेत स्लोप निघून जाईल डायरेक्ट x y ची व्हॅल्यू पुट अप करा यात मग मी इथे फक्त म्हणेल ॲट पॉईंट काय आपला ॲट पॉईंट m काय दिलंय तुम्हाला 1,2 म्हणजे x ला आम्ही काय टाकतोय 1 y ला आम्ही 2 टाकतोय चला यात व्हॅल्यूज टाका 4 × y चा क्यूब y म्हणजे 2 चा क्यूब केला 8 होणार dy by dx मायनस 16 × x चा क्यूब x म्हणजे 1 चा क्यूब जरी केला तर 1च मायनस इन ब्रॅकेट मायनस यात मल्टिप्लाय करा साइन चेंज होतील 6 x ची व्हॅल्यू 1 टाकलं तर काही फरक पडणार नाही म्हणजे 6 × 1 6च राहील dy by dx मायनस × प्लस मायनस y × 6 y ची व्हॅल्यू बघा 2 आहे म्हणजे 2 × 6 = 0 करा कॅल्क्युलेशन फटाफट 8 4 जा 32 dy by dx मायनस 16 1 जा 16 मायनस 6 dy by dx आणि हे 6 2 जा 12 dy by dx ची व्हॅल्यू मिळवा 32 dy by dx मधून 6 dy by dx जर कट झाले तर आपल्याकडे उरतील बघा 26 dy by dx आणि हे मायनस 16 आणि मायनस 12 मायनस 28 इज इक्वल टू 0 म्हणजे फायनली 26 dy by dx मायनस 28 राईटला शिफ्ट केला प्लस 28 आणि dy अपॉन dx इज इक्वल टू हे 26 आणि 28 ला भाग जातोय 2 ने भाग दिला तर चालेल 2 1 जा 2 2 3 जा 6 इकडे पण 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे माझं dy by dx 13 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड 14 by 13 दिस इज माय स्लोप हा काय झाला तुमचा स्लोपची व्हॅल्यू आहे बघा m ची व्हॅल्यू निघाली ही आपली m ची व्हॅल्यू आहे स्लोप मिळाला m बस एकदम पुढे फॉर्म्युले माहित आहेत आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि नॉर्मल फाइंड करा पहिला इक्वेशन ऑफ टॅन्जंट टॅन्जंटचं इक्वेशन काय असतं बघा आपलं टॅन्जंटचं इक्वेशनचं फॉर्म्युला आपल्या समोर आहे y - y1 m इन ब्रॅकेट x - x1 y - y1 आहे बघा पॉइंट आपला जो होता 2 m ची व्हॅल्यू आपण आताच मिळवली 14/13 इज इक्वल टू x - x1 ची व्हॅल्यू बघा तिथे 1 क्रॉस मल्टिप्लाय करून घ्याल 13 इकडे मल्टिप्लाय करा 13 × y 13y 13 2 जा 26 14 ने पण इकडे मल्टिप्लाय करा 14 × x 14x 14 × -1 -14 सगळ्या टर्म एका साइडला शिफ्ट करा 14x इकडे पॉझिटिव्ह आहे इकडेच राईटला शिफ्ट करा सगळ्या टर्म म्हणजे 14x तसाच राहील प्लस 13y राईटला आला -13y राईटला -14 आहेच -26 राईटला आला +26 हे झालं बघा फायनल इक्वेशन 14x - 13y 26 मधून 14 कट करा आपल्याकडे उरेल बघा 12 इज इक्वल टू 0 हे आपलं आलं बघा इक्वेशन ऑफ टॅन्जंट आता तुम्हाला नॉर्मलचं पण इक्वेशन काढायचं नॉर्मलचा फॉर्म्युला आहेच आपल्याकडे नॉर्मलच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट अप करा काय म्हणायचं ते इक्वेशन ऑफ नॉर्मल फॉर्म्युला y - y1 -1/m x - x1 यामध्ये व्हॅल्यूज टाका y - y1 आपला इथे बघा 2 -1/m आता m ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे 14/13 ती जर मी 14/13 इथे ठेवला तर रेसिप्रोकल होणार बघा त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय 14/13 चा उलटा जर केला 13/14 होईल निगेटिव्ह साइन तसाच म्हणजे -13/14 बघा रेसिप्रोकल झाला ब्रॅकेट आहे तसाच x1 ची व्हॅल्यू 1
झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, नॉर्मलचं पण इक्वेशन तयार होईल. एकदम सोपा पार्ट आहे बघा, काय नाही फक्त कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. क्रॉस करा, 14 इंटू वाय 14y, 14 2 जा 28, -13 तिकडे मल्टिप्लाय करा, -13 इंटू एक्स -13x, -13 इंटू -1 +13. जिकडे x पॉझिटिव्ह होईल तिकडे शिफ्टिंग करा. -13x इकडे आला, +13x, हा +14y, हा -28 आणि +13 इकडे आला -13. म्हणजे इक्वेशन आलं 13x + 14y -28 आणि -13 ऍडिशन होईल बघा, निगेटिव्ह 41 = 0. दिस इज आवर इक्वेशन ऑफ नॉर्मल. तुम्ही जर पाहिलं टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे हे बघा टँजंटचं इक्वेशन, हे नॉर्मलचं इक्वेशन. इथे बघा 14 आणि 13 आहे, ह्यांचे फक्त व्हॅल्यूज इंटरचेंज होतात बघा आणि साइन चेंज होतात. इथे बघा 14 - 13, 13 आणि 14 मध्ये मायनस असलं इथं प्लस येणार, ऑपोजिट साइन असणार आणि व्हॅल्यू फक्त इंटरचेंज होणार का, परपेंडिक्युलरची कंडिशन आहे ती. असो, हे झालं बघा टँजंटचं इक्वेशन, हे झालं नॉर्मलचं इक्वेशन. कसं वाटलंय, काय अडचण आहे का, यामध्ये काही शंका वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगत चला. त्या अकॉर्डिंग मी पुढच्या पार्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करत जाईल. याचे जेवढे मॅक्झिमम पार्ट्स मला बनवता येतील तेवढे बनवून मी अपलोड करून देईल, जेणेकरून तुमचा टॉपिक क्लिअर होईल. टॉपिक वाईज मी पार्ट बनवतोय, म्हणजे प्रत्येक टॉपिक तुमचा क्लिअर होईल. चला, पुढचं एक्झाम्पल अजून आपल्यासमोर मांडतोय याचा. चला, पुढच्या आपल्यासमोर अजून एक एक्झाम्पल ठेवलंय बघा. थर्ड वन, टँजंट नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचंय, कर्वचं इक्वेशन नाही, हे असं काहीतरी आहे. चला, ठरलेली प्रोसेस पार्ट झाली पाहिजे तुमच्या. पटकन स्लोप फाइंड करून घ्या. वायचा डेरिव्हेटिव्ह बघा dy/dx, x2चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, 4x चा डेरिव्हेटिव्ह असतो 4. डेरिव्हेटिव्ह झाला, स्लोप काढायचा आहे. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, m = dy/dx ऍट पॉइंट, काय पॉइंट दिलाय बघा, -1, -2. म्हणजे x च्या जागेवर टाका -1, y च्या जागेवर टाका -2. मग 2 इंटू x ला टाकला -1 + 4. स्लोप निघाला बघा, किती आलं, 2 इंटू -1 -2, -2 + 4 म्हणजे आन्सर येईल आपलं +2. स्लोप आहे 2. स्लोप माहित झाला. आता टँजंट नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. मग इथे बघा हे पॉइंट आहे तुमचा x1 y1. मग इथे म्हणेल मी इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन काय आपलं, मग y - y1 = m in bracket x - x1. यामध्ये व्हॅल्यूज टाका. y - y1 ची व्हॅल्यू -2 आहे, +2. स्लोप m ची व्हॅल्यू आहे बघा 2 आहे, तसा ब्रॅकेट x - x1 आहे -1 +1. सिम्प्लिफाय करा. आता काय सिम्प्लिफाय बघा, y + 2, 2 ने आत मल्टिप्लाय केला, 2 इंटू x 2x, 2 इंटू +1 +2. जिकडे x पॉझिटिव्ह तिकडे शिफ्टिंग करा. x पॉझिटिव्हच आहे, हे पूर्ण टर्म राईटला पाठवा. 2x तसाच, +y राईटला आला -y, राईटला 2 आहे, इकडचा आहे +2 तिकडे आला -2. म्हणजे इक्वेशन झालं 2x - y, 2 कॅन्सल, उत्तर आलं बघा 0. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. नॉर्मलचं इक्वेशन फॉर्म्युले पार्ट झाले पाहिजे. आता बघा एवढा वेळ आपण गणित घेतो मी मॅक्झिमम, जेणेकरून फॉर्म्युले लिहून पार्ट झाले पाहिजे, पाहून तुमचे एफर्ट झाले पाहिजे. इक्वेशन ऑफ नॉर्मल. नॉर्मलचं इक्वेशन काय असतं, y - y1 -1/m x - x1. यात व्हॅल्यूज टाका. y हेच बघा ऍज इट इज द्यायचं असतं, y + 2 = फक्त m ची व्हॅल्यू रिप्लेस करा. m स्लोप किती तुमचा 2 आहे, -1/2 आणि x - x1 म्हणजे हाच ब्रॅकेट पुन्हा ऍज इट इज येणार, फक्त स्लोप मध्ये चेंज असतो. जरा क्रॉस करून घ्या. क्रॉस केलं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इकडे मल्टिप्लाय आला, 2 इंटू y 2y प्लस 2 इंटू 2 4 = -1 ने तिकडे मल्टिप्लाय, -1 इंटू x -x, -1 इंटू 1 -1. आता सिम्प्लिफाय करा. x जिकडे पॉझिटिव्ह तिकडे शिफ्टिंग करा, -x लेफ्टला आला +x, हा +2y, हा +4, -1 लेफ्टला आला +1 = 0. म्हणजे इक्वेशन झालं x + 2y + 5 = 0. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. काय वाटतंय, कसं आहे, काय शंका असेल त्यात सांगत चला. मी पुन्हा सांगाल तेच सांगतोय, कारण एकदम इझी असा टॉपिक आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या, स्लोप काढा. स्लोप काढलं, टँजंटचं इक्वेशनचं फॉर्म्युला वापरा, नॉर्मलचं इक्वेशन फॉर्म्युला यूज करा. टँजंट नॉर्मल लगेच निघून जाईल. 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे, तर पटापट आपले क्लिक झाले पाहिजे. फक्त स्लोप कसा काढायचा आहे, स्लोप काढण्यासाठी ते प्रत्येक वेगळ्या टाईपचं इक्वेशन आपल्याला देणार आहे. चला, मी आता 3 अजून एखादं आपल्या समोर मांडतो एक्झाम्पल, जेणेकरून आपली चांगली प्रॅक्टिस होईल. चला, अजून एक मांडूया. आपल्या समोर बघा अजून एक 4th एक्झाम्पल ठेवलेलं आहे. टँजंट नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करून दाखवायचं आहे. x = sin θ, y = cos 2θ, @θ = π/6. हे पॅरामेट्रिकचा टाईप आहे बघा. पॅरामेट्रिक थेरमने याचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या, म्हणजे स्लोप निघेल.
पहिले डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर थिटा आहे बघा इथे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो dx अपॉन डी थिटा, साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थिटा, पलीकडे वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन डी थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे म्हणून डिवाइडला थिटा येतोय. पलीकडे कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो बघा मायनस साइन, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन अँगल 2 थिटा तसाच राहील आणि नंतर त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह पुढे मांडा. 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह येणार 2, म्हणजे के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के असतं त्या टाइपमध्ये 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह 2 येणार. डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर याचं डिवाय बाय डीएक्स काढायचं आहे. याला म्हणतो बाय युझिंग पॅरामेट्रिक थेरम. बाय युझिंग पॅरामेट्रिक थेरम. काय थेरम आहे तर थेरम असतो बघा dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन डी थिटा dx अपॉन डी थिटा. मग dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू आहे बघा आपली मायनस साइन, तसाच हा 2 इंटू साइन म्हणजे 2 साइन 2 थिटा आणि डिवाइडला dx अपॉन डी थिटा आहे बघा कॉस थिटा. बस सिम्प्लिफाय करा. आता सिम्प्लिफाय म्हणजे काय की आता परफेक्ट तुम्हाला हे मिळवायचं. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा काय असतो तो -2, तसाच साइन 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. डबल अँगल फॉर्म्युला यूज केला, डिवाइडला कॉस आहे तसाच न्यूमरेटरचा कॉस आणि डिनॉमिनेटरचा कॉसच कट झाला. जरा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला m इज इक्वल टू dy अपॉन dx. स्लोप किती थिटा दिलाय बघा तुम्हाला इथे, थिटा आहे π/6. इथं म्हणा ऍट थिटा इज इक्वल टू π/6. जिथे जिथे थिटा आहे तिथे π/6 टाका. मग उत्तर आलं तर माझं -2 इंटू 2 -4 साइन थिटा. थिटाच्या जागेवर टाकला π/6 म्हणजे स्लोप आला आपला -4 इंटू साइन π/6. π/6 म्हणजे 30 डिग्री आणि साइन 30 ची व्हॅल्यू असते हाफ. म्हणजे स्लोप आला 2 ने डिवाइड करा, 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे -2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ m. स्लोप निघाला बघा. जर स्लोप माहित आहे, पॉइंट फक्त तुम्हाला इथून मिळवून घ्यावा लागेल. पॉइंट काय असतो बघा, हा जो x दिलाय बघा तुम्हाला इथे, x जो होता मी इथं मांडतो, x होता साइन थिटा आणि y आहे बघा तुमचा कॉस 2 थिटा. आता काय करा, एक्स पॉइंट आपल्यालाच मिळवायचा असतो कारण थिटा गिव्हन आहे. थिटाची व्हॅल्यू टाका पॉइंट मध्ये. साइन थिटा आहे π/6, इथं y कॉस 2 इंटू थिटा आहे π/6. कॅल्क्युलेशन केलं, साइन π/6 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू हाफ आणि कॉस 2 π/6 म्हणजे 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 चा भाग गेला, π/3 म्हणजे 60 डिग्री आणि कॉस 60 ची व्हॅल्यू असते हाफ. म्हणजे तुमचा पॉइंट आहे 1/2, 1/2. हा झाला पॉइंट बघा. तर पॉइंट रेडी आहे तुमच्याकडे. स्लोप माहित झाला, पॉइंट माहित झाला. आता इक्वेशन ऑफ टँजंटचा नॉर्मल, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. मग इथं म्हणतो मी इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचे इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला y - y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. यात व्हॅल्यूज टाका. y - y1 आहे बघा तुमचा हा 1/2. स्लोप m माहित झाला बघा इथे 2 आणि ब्रॅकेट मध्ये x - x1 पण तुमचा आहे हाफ. जरा कॅल्क्युलेशन करा आता. y - 1/2, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. 2 इंटू x 2x, 2 ने मल्टिप्लाय केलं 2 2 कॅन्सल होईल म्हणजे उरेल फक्त -1. शिफ्टिंग करा एका साईडला म्हणजे काय होईल बघा, फ्रॅक्शन कट करायचं बघा. डिवाइडला 2 आलाय, नकोय 2 आपल्याला, मल्टिप्लाय बाय 2 करा. जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं बघा, फ्रॅक्शन कट होईल. 2 इंटू y 2y, 2 ने मल्टिप्लाय केलाय 2 कॅन्सल 1, 2 इंटू 2 4x आणि 2 1 जा 2. जिकडे x पॉझिटिव्ह होईल तिकडे इक्वेशन शिफ्ट करा म्हणजे हे सगळे इक्वेशन राईटला पाठवा. 4x तसाच, 2y तिकडे गेला -2y, -2 तसाच, -1 इकडे आला +1 म्हणजे इक्वेशन झालं 4x - 2y, -2 आणि 1 म्हणजे -1 इक्वल टू 0. टँजंटचे इक्वेशन मी काढलेलं आहे. बस फक्त नॉर्मलचे इक्वेशन तुम्ही फाइंड करून घ्या. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, m ची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे. ते नॉर्मलचे इक्वेशन फाइंड करून घ्या, तुम्हाला आन्सर निघून जाईल. चला तर असा कसा वाटला हा पार्ट मला नक्कीच सांगा, म्हणजे जेणेकरून मी पुढचा पार्टमध्ये रेट मेजरचे प्रॉब्लेम घेऊन येईल. रेट मेजर असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, तुमचा कोणता एलएमईटी आहे, रोल्स थेरम आहे, मॅक्झिमम मिनिमा, त्यांचे पटापट मी एक एक पार्ट असं टाकत जाईल. जर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर मला सांगा, नसेल तर पुढच्या पार्टमध्ये एक पुढचा पार्ट मग मी लवकरच अपलोड करेल. तर चला या ठिकाणी आपण थांबूया.